नमस्कार. मी डॉक्टर दीपक जगताप आणि आपण पाहताय पण मतदारांना काय वाटतं? मित्रांनो, येत्या 20 नोव्हेंबरला आपण महाराष्ट्र विधानसभेसाठी मतदान करणार आहोत. त्या निमित्तानं मी कारण माझ्यासारखा सामान्य माणूस ना इलेक्शनला आपण उभं राहू शकत. आपल्याकडे तेवढे पैसे पण नाहीत, तेवढी यंत्रणा कारण पैसे असल्याशिवाय सगळेच पैसेवाले, कोट्याधीश लोकच फक्त इलेक्शनला उभी आहेत. कोणीही तुमच्या माझ्यासारखा सामान्य माणूस निवडणूक लढवू शकत नाही. मतदारांना आमिष दाखवल्याशिवाय, मतदारांना वस्तू वाटल्याशिवाय, मतदारांच्या ट्रिप्स नेल्याशिवाय, मतदारांना पैसे दिल्याशिवाय ते आपल्याला मतदान करू शकत नाही. त्याच्यामुळे तुमच्या माझ्यासारखी सामान्य माणसं अशा यूट्यूबच्या माध्यमाद्वारे मत व्यक्त करण्यापलीकडे दुसरं काहीही करू शकत नाही. ही लोकशाहीची खरं तर शोकांतिका आहे आणि सोशल मीडिया इतका प्रभावी असताना सुद्धा, कारण माझे विचार मी तुमच्यापर्यंत रेकॉर्डिंग करतो, हे मी मोबाईलवर रेकॉर्डिंग करतो. माझं भांडवल तेवढंच आहे. माझ्या समोर या बाजूला लाईट लागलेली आहेत, वरती लाईट लागलेली आहेत. माझ्या दवाखान्याच्या केबिनमध्येच मी हे रेकॉर्डिंग करतो. एवढ्या कमी भांडवलावर जर मी माझे विचार तुमच्यापर्यंत पोहोचवू शकतोय आणि तुम्हाला ते विचार कळताय, पण असं होत नाही ना की असं तळमळीनं बोलणारा, मला धरू नका त्याच्यामध्ये, तळमळीनं बोलणाऱ्या लोकांना एकत्र केलंय समाजानं आणि त्यांना सांगितलं की तुम्ही अपक्ष किंवा एक पॅनल म्हणून उभे राहा आणि तुमचे विचार आम्हाला पटतायत आणि तुम्ही राज्य करण्यासाठी योग्य लोक आहात, असा विचार समाज करणारच नाही. असो, निवडणूक लढवणं आणि ते तंत्रज्ञान हा एक वेगळा विषय आहे. मी बोलणार आहे या निवडणुकीच्या निमित्तानं आपण महिलांचा अपमान किती करणार आहोत किंवा अर्वाच्य भाषेमध्ये आपण किती काळ अजून बोलणार आहोत. बरेचसे नेते उभे राहतात, बोलताना सुरुवात करतात फुले शाहू आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये. गेली 5 वर्ष हा पुरोगामी आणि फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र काय करतोय, या नेते मंडळींनी जरा याच्यावर अंतर्मुख होऊन, तुम्हाला आता इलेक्शन मतदान होईपर्यंत काही वेळ मिळणार नाही आणि तिथून पुढे सुद्धा आम्ही ज्या गटाला मतदान करू, कारण युती आणि आघाडी असे 2 पर्याय समोर सध्या तरी दिसत आहेत, पण त्याच्यातून परत आणखीन काही नवीन समीकरण जुळेल किंवा काय, मागं 2019ला जसं झालं तसं, हा विषय परत आहेच. त्यामुळे आमच्या मताला तुम्ही कितपत किंमत द्याल याच्याबाबत माझ्या मनात आजच्या तारखेला तरी साशंक आहे मी. पण गेल्या 5 वर्षांचा इतिहास बघा काढून, त्या कंगना राणावत या अभिनेत्रीचं जे प्रकरण झालं, उद्धव साहेब ठाकरे त्यावेळेस मुख्यमंत्री होते. अहो, काय भाषेमध्ये त्या खासदार झाल्या आणि ती बिनधास्त बोलतात. त्यावेळेस त्या म्हणाल्या, त्या उद्धव साहब, आप एक दिन खून के आंसू रोगे, एक दिन आपने मेरा घर आज उजाड़ा है, एक दिन आएगा कि आपका भी घर उजड़ जाएगा. याची देही याची डोळा. उद्धव साहेबांना हे बघावं लागलं. त्या अभिनेत्रीचे शाप खरे ठरले. काय भाषेमध्ये ते संजय राऊत, खासदार आहात तुम्ही अहो लोक, एखाद्या स्त्रीला आपण काय भाषेमध्ये बोलत होतो. या आपल्या माजी मुख्यमंत्री आणि आत्ताचे विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची पत्नी मिसेस फडणवीस, या काही राजकारणामध्ये नाही आहेत, त्या बँकेच्या कर्मचारी आहेत. काय भाषेमध्ये आपण बोलतो, कशासाठी बोलतो, आणि अगदी व्हॉट्सअपवर सुद्धा वहिनी आल्या आणि वहिनी गेल्या, हा एखाद्या महिलेसाठी चेष्टेचा विषय आपला व्हावा, आपल्या सोशल मीडियाचा चेष्टेचा विषय असावा असल्या प्रकारचा. तुमच्या घरातल्या एखाद्या स्त्रीचं असं जर कुणी चरवण जर करायला लागलं सोशल मीडियावर, तर तुम्हाला काय वाटेल, याचा विचार केलाय कधी? त्या चित्रा वाघ आणि रुपाली चाकणकर वारंवार, त्यांना त्या महिला आयोगाच्या पण अध्यक्ष आहेत,
वारंवार त्यांना ह्या महिलांच्या बाबतीमध्ये आचकट विचकट कोणीतरी काहीतरी बोलायचं आणि त्याचं स्पष्टीकरण मागण्यासाठी आणि त्या केसेस दाखल करा. म्हणजे तुम्हाला याचा काही फरक तरी पडतो की नाही? जिभेला हाड नाही म्हणतात, कबूल आहे. पण सार्वजनिक जीवनामध्ये वावरत असताना एवढी असभ्य भाषा येते कुठून आपल्या तोंडामध्ये? बरं, स्लिप ऑफ टंग म्हणावं तर तुम्ही दिवसाला नाही म्हटलं तरी 4-5 ठिकाणी भाषणं नक्कीच करता. राऊत साहेब तर सकाळीच ह्याच्यावर असतात, टीव्हीवर असतात. म्हणजे रोज रोज एखादं लेक्चर दिल्यानंतर जसा एखादा शिक्षक किंवा प्राध्यापक सुरुवातीचे लेक्चर्स ज्यावेळेस त्याची नोकरीची सुरुवात होते त्यावेळेस तो प्राध्यापक जरा गडबडलेला असतो. मुलं आपल्याला चिडवतील का, आपली टर खेचतील का, किंवा आपण फळ्याकडे बघून काही लिहित असताना मागणं कोणी खडू मारेल का, काहीतरी खडा मारेल का, म्हणून त्याला एक भीती असते आंतरिक अशी. पण तो नंतर जसं जसं शिकवत जातो, महिना 1.5-2 महिन्यानंतर त्याचं ते भय निघून जातं आणि मग तो फ्लुएंटली शिकवायला लागतो टिल हिज रिटायरमेंट. आपण रोज कॅमेऱ्यासमोर येतो, आपण थकत कसे नाही शिव्या देताना? काय काय भाषेमध्ये आपण बोलतो ह्या महिलांविषयी? आत्ता ह्या आदरणीय रिद्धिमा राजे छत्रपती युवराज्ञी यांच्याबद्दल पाटील साहेबांची जीभ घसरली, त्यांनी त्यांचा राग व्यक्त केला. कशासाठी? राजकारण ठीक आहे ना, राजकारण म्हणजे काही तुमचं जीवन नव्हे. हे जेवढा आक्रस्ताळेपणा आपण माध्यमांवर येऊन करता, राजकारण म्हणजे जीवन नव्हे. अशी राजकारणात अर्ध्यावरती खेळ सोडून गेलेली अनेक नेते मंडळी आपण बघितलेली आहे. माधवरावजी सिंधिया अचानक अपघात झाला, गेले. जगदीश पायलट, आय गेस, जगदीश नव्हे पण आदरणीय पायलट्स आहे, त्यांचाही अपघात झाला. राजेश पायलट, त्यांचाही अपघात झाला, ते अपघाती निधन झालं. आपले एक लोकसभेचे सभापती होते, त्यांचा हेलिकॉप्टरचा अपघात झाला, ते गेले. YSR राजशेखर रेड्डी, त्यांचा हेलिकॉप्टरचा अपघात झाला, अचानकपणे गेले. म्हणजे राजकारण राजकारण राजकारण. अहो, जन्म झाला, प्रत्येकाला मृत्यू पण आहे, तुम्हाला आहे, मला आहे. पण सभ्यतेच्या सीमा या राजकारणासाठी आपण एवढ्या मोठ्या प्रमाणात ओलांडता कशा काय? बरं, याचा तुम्ही अंतर्मुख होऊन विचार करता की नाही? आणि मला तर ही जी मंडळी वाचाळवीर जे बोलतात ना, यांच्या घरामध्ये त्यांचे कुटुंबीय आहेत ना, तुमची पत्नी म्हणा किंवा बहीण असेल किंवा कोणी वहिनी असेल, कोणीतरी तुम्हाला सांगतं की नाही बाबा असं बोलू नको, बायकांविषयी महिलांविषयी असं बोलू नका. तुम्ही शिव्या पण देता बिनधास्त. अहो, आमच्यासारख्या लोकांना राजकारणावर काय बोलायचं म्हणलं ना, की आत्ता विद्यमान आमदारांना काय वाटेल आणि उभ्या राहिलेल्या इतर पक्षाच्या आमदारांना काय वाटेल, युतीच्या उमेदवाराबद्दल बोलायला लागलो तर आघाडीच्या उमेदवारांना काय वाटेल, मग ते आपल्यावर काहीतरी डूख धरतील आणि ते आपल्याला मग जगून देणार नाहीत, अशी भीतीनं आमच्यासारखी लोक घाबरतात. आणि त्यामुळं ओपनली कॅमेऱ्यासमोर आता अलीकडे ते युट्यूबचं इतकं पेव फुटलंय की डायरेक्ट कोणी दांडकं समोर धरतं आणि विचारतं, बोला तुमच्याकडे कोणाची हवा आहे? तर ते माणूस गडबडून जातो. अमक्या अमक्या उमेदवाराची हवा आहे म्हटलं तर तो विरोधी पक्षाचा येऊन रात्री तुमचा कार्यक्रम करेल, या भीतीनं लोक बोलत नाहीत किंवा बोलतात ते एक्झॅक्टली उलटं बोललेले असतात काहीतरी. इतकी लोकांना, सर्वसामान्य लोकांना ह्या राजकीय लोकांची भीती वाटते किंवा त्यांच्या दंडेलशाहीची किंवा बाहुबली त्यांची भीती वाटते. आणि तुम्ही मात्र रोज उठसूट, आणि मीडिया कशासाठी त्यांना एंटरटेन करते एवढं, हाही मला मोठा प्रश्न आहे. की मीडियाने एखाद्या महिलेबद्दल अपशब्द वापरला, तो किती वेळा रिपीटेडली तोच 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 दाखवायचा. आता सदाभाऊ खोत यांच्यासारखा एक मुरब्बी राजकारणी, सर्वसामान्य अगदी शेतकरी कुटुंबामध्ये खरोखर कष्ट करून वर आलेला माणूस आहे. त्याच्या बोलण्यावरून, त्यांच्या वागण्यावरून, त्यांच्या पेहरावावरून मी त्यांना प्रत्यक्ष पण बघितलेलं आहे. काबाड कष्ट केलेला माणूस आहे. पण एवढी कशी काय जीभ घसरते? आणि मग परत आपल्याला फार माफीनामा लिहून द्यावा लागतो आणि मग त्या पक्षाला परत तुमच्यासाठी सारवासारव करावी लागते. विशेषतः मी ज्या चॅनलवर किंवा माझं जे यूट्यूब चॅनल आहे मी त्याच्यावर जे बोलतोय ना, त्याचा विषयच असा आहे की पण मतदारांना काय वाटतं? तुम्ही तुमच्या सोयीप्रमाणे सगळ्या गोष्टी ठरवलेल्या आहेत. तुम्ही आम्हाला गृहीत धरता की आम्ही बोललो ह्या बाईच्या बद्दल हे बोललो, त्या बाईच्या बद्दल ते बोललो, सगळे खपवून घेतील आणि माझं कोणच काय वाकडं करू शकणार नाही वगैरे वगैरे. हे तुमचे समज आहेत,
हे डोक्यातले समज काढून टाका. एखादा एक ना एक दिवस जनता त्याच्याबद्दल सुज्ञ मतदार हा सगळ्यांचा परवलीचा शब्द आहे. सुज्ञ मतदार, आमचे मतदार खूप सुज्ञ आहेत, त्यांना सगळं कळत आहे. हे सुज्ञ मतदार एक दिवस आपले पाय जमिनीवर टेकवतील. तेव्हा बोलताना आणि कोणी तुमचे पाय टेकवण्यापेक्षा एक माणूस म्हणून ज्यावेळेस आपण फुले शाहू आंबेडकरांचं नाव घेतो, छत्रपती शिवाजी महाराजांना तिथे पुष्पहार अर्पण करतो आणि सभेला सुरुवात करतो, त्या छत्रपतींच्या दरबारामध्ये एकदा एक मुस्लिम महिला कैद करून आणली होती, पकडून आणली होती. तिचं सौंदर्य पाहून आपले राजे बोलले होते की अशीच सुंदर असती आमची आई तर आम्हीही सुंदर झालो असतो. त्या मुस्लिम कैद केलेल्या महिलेबद्दल माझी आई जर तुमच्या एवढीच सुंदर असती तर आम्हीही तेवढेच सुंदर झालो असतो, हे आपल्या राजांचं वक्तव्य आहे. थोडं तरी काहीतरी वाटू द्यावं. हे पण मतदारांना काय वाटतं हे जो विषय आहे ना, हा तुम्ही लक्षातच घेत नाही. तुम्ही आम्हाला गृहीत धरता की काही नाही, आमचं कोणच काही वाकडं करू शकत नाही. हे चुकीचं आहे. हे आज ना उद्या, मी कदाचित आज व्हिडिओ बनवतो, याचा परिणाम लगेच या येत्या विधानसभेत बघायलाच मिळेल असंही अपेक्षा नाहीये. परंतु मला हे पाहवत नाही. एक नागरिक म्हणून, एक मतदार म्हणून मला ही महिलांची किंवा खोत साहेब ज्या प्रकारे भाषण करतात ह्या गोष्टी मला पाहवत नाहीत. आणि ह्या तळमळीतून मी हे अनेक विषय आजपर्यंत मांडत आलेलो आहे. आणि कंगना राणावत असू द्यात किंवा देवेंद्र फडणवीसांची पत्नी असू द्यात, त्या स्त्रीचा तर राजकारणाशी सुद्धा संबंध नाहीये. त्या बँकेत नोकरी करतात, त्यांना एक मुलगी आहे, त्या स्वतः उत्तम कलाकार आहेत, त्या छान गातात. आपण रील्स बनवायला आणि मीम्स बनवायला आणि चेष्टेचे विषय बनवायला जी व्यक्ती प्रत्यक्ष राजकारणात नाहीये, जी व्यक्ती स्टेजवर येऊन तुम्हाला तुमच्या प्रश्नांना उत्तर देऊ शकत नाही, त्या व्यक्तीबद्दल आपण कॉमेंट कसे करतो? आणि एका मुख्यमंत्र्यांची पत्नी आहे ती. एवढं सुद्धा सौजन्य आपल्याला असू नये. एवढं राजकारणाची नशा किंवा काय आपल्याला एवढी चढलेली असते, एवढी झिंग आपल्याला चढलेली असते राजकारणाची, की आपण कोणाला काय बोलतोय, आपल्याला तो अधिकार आहे का? आणि पोलीस सुद्धा, मला आश्चर्य वाटतं की पोलिसांना अधिकार आहे, त्याच्यावर कोणी कंप्लेंट देण्याची आवश्यकता नाहीये. पोलीस खटले दाखल करू शकतात. पण शेवटी खटल्यांची काय, की यांना इतकी सवय निर्ढावलेली आहे ती मंडळी की 1000, 1200, 2,000 खटले असतील तर ते त्यांचे वकील आणि त्यांचा पक्ष ते सगळं बघत असतात आणि शेवटी निर्दोषच मुक्तता या सगळ्यांमधून होत असते. परंतु हे कुठंतरी थांबायला हवं. ही माझ्यासारख्या तमाम कोट्यावधी मतदारांची मागणी आहे तुमच्याकडं, सगळ्या राजकीय नेत्यांकडे, मग ते युतीची असू द्यात किंवा आघाडीची असू द्यात. तुम्ही स्टेजवर बोलताना तुमची सभ्यता सोडता कामा नये, ही आमची अपेक्षा आहे. आणि ही तुम्ही थोडीशी वॉर्निंग म्हणून सुद्धा समजा. येत्या 10-15 दिवसामध्ये 12 दिवस राहिलेत मतदानाचे, जर तुम्ही सततच अभद्र टिप्पणी जर करत गेलात तर याचं फळ मतदार म्हणून त्या भागातल्या मतदारांनी त्या उमेदवाराला हे फळ, तू हे बोललास याचं फळ म्हणून हे आता भोग आम्ही तुला पाडतोय, हे ठरवून तरी करायला पाहिजे. सॅम्पल एक्झाम्पल म्हणून का होईना या महाराष्ट्रापुढं हे एक उदाहरण दाखल का होईना एखादी घटना अशी घडावी, म्हणजे इतर लोक त्याचा धडा घेतील. या ठिकाणी या मुद्द्यावर एवढंच बोलतो. हा विषय खूप गंभीर आहे. आपण कृपया हा समजून घ्या आणि मतदारांना काय वाटतं, मतदारांच्या विचाराचा अनादर कृपा करून करू नका, एवढीच विनंती आपल्या सगळ्यांना करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.